तर विद्यार्थी मित्रांनो पहा, स्पर्धा परीक्षेची सुरुवात, जे स्पर्धा परीक्षेचा गणित विषयाच्या अभ्यासक्रमाची जी सुरुवात आहे ती ज्या भागापासून होते तो अत्यंत महत्वाचा असलेला भाग म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या. तर आज आपण पाहणार आहोत समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय. एक लक्षात ठेवा, संख्या कितीही मोठी असली तरी समसंख्या ओळखायची कशी आणि विषम संख्या ओळखायची कशी हे मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तर आज आता या समसंख्या आणि विषम संख्या समजून घेत असताना पहिल्यांदा आपण समसंख्या म्हणजे काय हे पाहूया. तर समसंख्या म्हणजे जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. बघा लक्षात ठेवा. आता इथं तुम्ही अजिबात दशक स्थानचा शतक स्थानचा विचार करायचा नाही. एकक स्थानावर जर समजा 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एखादा अंक असला एकक स्थानावर तर ती समसंख्या आहे म्हणून समजायची. म्हणजे आता इथं तुम्हाला उदाहरण दिले बघा, मी 240च्या एकक स्थानावर इथे या ठिकाणी 0 आहेत म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे. त्यानंतर 3762च्या एकक स्थानावर कोणता अंक आहे? 2 हा अंक आहे म्हणून ही सुद्धा 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक या ठिकाणी दिसला तुम्हाला म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 1458. या ठिकाणी एकक स्थानी 8 हा अंक आहे म्हणजे एकक स्थानी 8 हा अंक आहे. याचा अर्थ 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक आहे म्हणून ही सुद्धा समसंख्या. बघा, संख्या किती मोठी असू द्या, संख्या तुम्हाला 7 अंकी, 8 अंकी, 9 अंकी, 10 अंकी किती जरी अंकी दिली तरीही जर समजा एकक स्थानचा तुम्ही अंक पाहायचा, इथे एकक स्थानी 6 आहे, 0, 2, 4